25 जूनला आहे निर्जला एकादशी. आता ही जी निर्जला एकादशी आहे ना, तर ह्या एकादशीला फक्त म्हणजे उपवास दिवसभर करायचा, फराळाचं खायचं असं नसतं. हे सगळ्यांना माहीत आहे. निर्जला एकादशी म्हणजे पाण्याशिवाय उपवास असं खरं तर याचा अर्थ आहे. पण अर्थात प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते आणि इतका उपवास सगळ्यांना झेपत नाही. पण मग निर्जला एकादशीला आपण नक्की काय करू शकतो? कशा पद्धतीने आपल्या तब्येतीला झेपेल ह्याप्रमाणे उपवास करू शकतो? त्याचबरोबर जर खरंच तुम्हाला अगदी उपवास एकादशीला करायचा असेल तर तो कसा करायचा आणि त्याचं काय फळ असतं, नक्की कुठलं पुण्य आपल्याला लाभतं, ह्या सगळ्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मंडळी, वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. आता यंदा अधिक महिना होता तर त्यामुळे 2 एकादशी आणखीन जास्त आल्या हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण अधिक महिना नसतो तेव्हा प्रत्येक वर्षी वर्षभरात 24 एकादशी असतात आणि त्यातली निर्जला ही जी एकादश आहे ना, ही एकादशी जर तुम्ही शास्त्राप्रमाणे केली ना, तर ती एक एकादशी उरलेल्या सगळ्या 23 एकादशीचं पुण्य मिळवून देते असं म्हटलं जातं. आता ही निर्जला एकादशी ज्यांना उपवास करणं झेपते ते करू शकतात. त्यामध्ये पाणीसुद्धा घ्यायचं नसतं. दिवसभर निर्जला एकादशीच्या निमित्ताने आपल्या पूर्वजांनी पाण्याचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. कारण हे व्रत आहे ना, पावसाळ्यात येत असल्याने पावसाचे पाणी साठवा, अन्यथा बिन पाण्याचं राहावं लागेल असा संदेशच जणू काही ह्या व्रताच्या निमित्ताने शास्त्रकारकांनी दिलेला आहे. म्हणून निर्जला एकादशीचं व्रत निर्जळी राहून अर्थात पाणी न पिता केलं जातं. एकादशीला कृष्णाला फूल वाहून हा उपवास सोडला जातो. पण अर्थात मी सुरुवातीला म्हटलं तसं सगळ्यांची प्रकृती एकसारखी नसते. काहींना त्रास होतो. आपल्या तब्येतीला त्रास होईल अशी कुठलीही साधना, उपासना नक्कीच करू नये. असा कुठलाही उपवास नक्कीच करू नये. आपली कॅपॅसिटी असेल तर आपण तो करू शकतो. जर माहिती असेल, आपली तब्येत साथ देणार असेल तर अवश्य करावा. एकादशीचा उपवास म्हणजे महिन्यातून 2 दिवस तोंडाला आणि पोटाला पूर्णपणे विश्रांती देण्याचा दिवस. अर्थात जे लोक फराळ न करता एकादशी करतात हे विधान त्यांनाच लागू होतं बरं का. एकादशी आणि दुप्पट खाशीवाल्यांना नाही. कारण देवाचं नाव घेत विषय, विकार, वासना यातून मन अलिप्त करावं यासाठी दर महिन्याला विष्णू उपासनेच्या स्वरूपामध्ये एकादशीचा उपवासाचे व्रत करायला सांगितले जाते. आता ज्यांना मान्य आहे की निर्जला उपवास नाही झेपत, पण याचा अर्थ असा नाही की दिवसभर बटाट्याचे चिप्स खा, साबुदाणा वडे खा किंवा खिचडीच खा असं दिवसभर चरत राहणे याला उपवास नक्कीच म्हणत नाही. अगोदर म्हटलं तसं एकादशी आणि दुप्पट खाशी होऊन जातं मग. ज्यांना पूर्ण उपवास करणं शक्य नाही ते उपवासाला फळाहार घेऊ शकता. तुम्ही काही आरोग्यदायी पर्याय निवडू शकता. पण उपवासाच्या दिवशी खाण्यावर कमी फोकस करायचा आणि साधनेवर जास्त फोकस करायचा. मन नियंत्रणात ठेवण्यासाठी हा एक उपाय आहे. आरोग्य, शरीर शुद्धी, अपचन, रोगनाशक इत्यादीसाठी मनुष्यच नाही तर पशु पक्षीसुद्धा उपवास करतात. पशु किंवा पक्षी यांना अपचन झाले असता किंवा एखादा विकार, रोग झाला असता ते कडकडीत उपवास करतात. कोणताही खाद्यपदार्थ त्यांच्यापुढे ठेवला तरी ते स्पर्श करत नाही. काही कुत्रे, गायी इतर जन्मापासून आयुष्यभर विशिष्ट दिवशी उपवास करतात. ही गोष्ट नक्कीच तुम्हाला माहीत नसेल. यावरून मानवाने उपवासाचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. आणि आता आपल्याकडे 15 दिवसांनी एकादशी येते. बरोबर म्हणजे 15 दिवसाचं एकदा पोटाला आराम द्यायला पाहिजे.
पण तुम्हाला माहीत आहे का, जपानमध्ये एक शास्त्रज्ञ आहेत. त्या शास्त्रज्ञांनी 2016 मध्ये असा शोध लावलाय की जर तुम्ही 16 तास उपाशी राहिलात, 16 तास काही न खाता राहिलात, तर तुमचे शरीर आपोआप तुमच्या शरीराची स्वच्छता करायला सुरुवात करते. म्हणजे शरीरामध्ये अशा काही पेशी असतात ज्या ॲक्टिव्ह होतात आणि शरीरातील सगळी घाण किंवा आजार निर्माण करणारे जे काही जंतू आहे ना, ते सगळे स्वच्छ करायला शरीर आपोआपच सुरुवात करते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये शरीर स्वच्छतेची यंत्रणा आहे, पण आपण त्याला ॲक्टिव्हच करत नाही. सतत तोंड चालू ठेवतो. पोटाला काम दिलंच आहे पचनाचं, तर त्याला आराम कसा मिळणार आणि तो स्वच्छतेचे काम कधी करणार? तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं झालं तर जसं की आपण आपल्या घरामध्ये राहतो. आपल्या घरामध्ये पाहुणे येतात. सण, उत्सव आपण साजरे करतो. बऱ्याचदा गेट टुगेदर करतो. पण 15 दिवसांनी एकदा किंवा आठवड्यातून एकदा जेव्हा केव्हा आपल्याला सुट्टी मिळते, तेव्हा आपण घराची स्वच्छता करतो की नाही? आज मला वेळ आहे. आज काहीही काम नाही. ऑफिसलाही सुट्टी आहे. आज कुणी येणार नाही, तर आज चला बरं घर आवरूया. महिला वर्ग किचनची साफसफाई तर करतच असतात. जसा त्यांना वेळ मिळतो, दुसरं कुठलंही काम नसतं, तसं त्या सगळ्यात आधी किचनची स्वच्छता करून घ्यायला सुरुवात करतात. अगदी आपल्या शरीराची यंत्रणासुद्धा तशीच आहे. जेव्हा त्याला इतर कुठलंही काम दिलं जात नाही, सुट्टी दिली जाते पोटाला, तेव्हा ते स्वच्छतेचं काम करतं. पण ही सुट्टी देणं आपल्या हातात असतं की नाही? आपण पोटाला सुट्टी द्यायला हवी. अतिरिक्त अनावश्यक अन्न सेवनाच्या संदर्भात वैदिक धर्मामध्ये उपवास, लंघन, अल्पाहार, लघु आहार, दूधाहार, फलाहार इत्यादी कल्याणकारी योजना सांगितलेल्या आहेत. म्हणजेच त्या जपानच्या शास्त्रज्ञांनी जे मी तुम्हाला म्हटलं ना, की 16 तास उपाशी राहिल्यानंतर शरीर स्वच्छता करते, हा शोध लावला. तो 2016ला लावला, ज्याला टेलिफी म्हणतात. पण आपल्याकडे एकादशी किती पूर्वीपासून चालत आलेली आहे. म्हणजे आपल्या ऋषीमुनींना हे माहीत होतं की शरीराला आरामाची गरज आहे, पोटाला आरामाची गरज आहे. शरीर शुद्धीसाठी हे करणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याकडे मग चतुर्थी येते महिन्यातून एकदा, किंवा एकादशी येते, किंवा काही जण अगदी आठवड्यातून एकदा उपवाससुद्धा करतातच. हे आपल्याकडे पहिल्यापासून सांगितलेले आहे. आपण जेव्हा अशा पद्धतीने उपवास करतो ना, तेव्हा अनेकांना वाटतं की अशक्तपणा येतो किंवा गळून जातं. विश्रांती देण्यामुळे इंद्रियांची कार्यशक्ती वाढते, कार्यक्षमता वाढते आणि ते आरोग्याला उपयुक्त ठरतं. म्हणूनच आता निर्जला एकादशी जी आहे, ती निर्जला एकादशी तुम्हाला अगदी बिना पाण्याची करायला जमणार नसेल तर काही हरकत नाही. पण तुम्ही उपवास मात्र करा. मग तो फलाहार घेऊन करा, दूध घ्या किंवा हलक्या गोष्टी म्हणजे भगर तुम्ही खाऊ शकता. पण एक वेळेला पण मर्यादित खा, प्रमाणात खा आणि शक्यतो 16 तासाचा उपवास आपल्याला घडेल अशा पद्धतीने ते प्लॅन करा. म्हणजे जरी तुम्ही एकादशी करत असाल ना, तरी काय करा, दुपारी 12च्या आतच फराळ करून घ्या आणि 12 नंतर काहीही खायचं नाही, असा उपवास तुम्ही करू शकता. ज्यांना पाणी सोडणं शक्य नाही, ते अशा पद्धतीने उपवास करू शकता की दुपारी 12 नंतर काहीही खायचं नाही, थेट दुसऱ्या दिवशीच उपवास सोडायचा. बरोबर 16 तास होतात. तुमचे आणि तुमच्या शरीराला सुद्धा विश्रांती मिळते. पण अर्थात तुम्हाला काही इतर आजार असतील, काही गोळ्या असतील, तर तुम्ही डायबिटीज पेशंट असाल तर मात्र ह्या गोष्टी करायला जाऊ नका. कारण ह्यासाठी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. मग तुमच्या तब्येतीला जसं, प्रकृतीला जसं झेपेल तसं फराळ खाऊन तुम्ही उपवास करू शकता. पण त्या फराळाच्या पदार्थामध्ये तेलकट, तुपकट पदार्थांचा समावेश करू नका. आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करा. उपवासाचं स्वरूप तुम्ही थोडं बदलून घेतलं तरी चालेल.
कारण उपवास मुळातच आपल्या आरोग्यासाठी आहे हे लक्षात ठेवा. उपवासाचा मुख्य लाभ हा आहे की आपल्या अन्नशयामध्ये न पचलेले अशुद्ध द्रव्य जे काही अन्न घटक आहेत त्यातून विषारी द्रव्य उत्पन्न होतात. विषारू रोग, बीज, रोगाणू, रोगजंतू हे सगळं उपवासाने नष्ट होते. त्यामुळे रोगाचाही आपोआप नाश होतो. त्यामुळे आजाराची कारणं कमी होतात, दीर्घायुष्याचा लाभ होतो. आता निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, सूर्याला अर्घ्य अर्पण करावे अर्थात सूर्याला जल अर्पण करावे, भगवान श्रीहरी विष्णूची पांडुरंगांची पूजा करावी, पांडुरंगांना तुळशीपत्र अर्पण करावे, पिवळी फुलं अर्पण करावीत. त्याचबरोबर हरिपाठ म्हणावा किंवा विष्णू सहस्रनाम येत असेल तर ते म्हणावे किंवा ऐकावं. त्याचबरोबर विष्णू मंत्राचा जप करावा किंवा अगदी काही नसेल तर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हटलात तरीसुद्धा सुंदर जप होतो. मनाला शांती मिळते, तनाची शुद्धी, मग मनाची शुद्धी. मंत्र, जप किंवा स्तोत्राने होते. तनाची शुद्धी उपवासाने होते. मनाची शुद्धी कशाने होते तर तुम्ही जी साधना उपासना करता त्याने होते. आता अर्थात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे तुमचं रोजचं जे रुटीन आहे ते सांभाळून करता येत असतील तर अवश्य करा. जे नोकरी करणारे आहेत त्यांना एवढा उपवास झेपत नाही, त्यांनी अर्थातच तब्येतीला झेपेल असा उपवास करावा किंवा ज्यांना दिवसभर साधना करायला जमणार नाहीत त्यांनी कमीत कमी संध्याकाळच्या वेळेला देवाजवळ दिवा लावून कुठलंही एक स्तोत्र भगवान श्रीहरी विष्णूचं किंवा पांडुरंगाचं म्हणावं किंवा ऐकावं. आपल्याला जशी झेपेल त्या पद्धतीने साधना उपासना करावी. पण ह्या एकादशीच्या तिथीला लाभ मात्र नक्की घ्या. प्रत्येकाने जसा जमेल तसा घ्या. माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.